कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल। उद्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उंबरमाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। 2014 मध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झालं आणि या कामामध्ये 6 टप्पे एकूण होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 टप्पे हे गेल्या 7-8 वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहेत आणि त्या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत। त्या रस्त्यातल्या कणकोली असून देत, पणदूर असून देत, या उड्डाण पुलावर सुद्धा आता या 5-6 वर्षातच भेगा पडल्या आहेत आणि अनेक ठिकाणी अपघात होतात। याच्या विरोधात हा मार्ग सुस्थितीत झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत। त्याचबरोबर आंदोलनाचा मुख्य भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रस्ता पूर्ण झाला आहे, परंतु इतर 6 पैकी 4 पॅकेज आहेत ती अजूनही इंदापूरपासून लांजापर्यंत ही अपुरी आहेत। खरं तर 2014 मध्ये हे काम सुरू झालं। रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील हे ठेकेदार हे 3-3दा बदलले गेलेले आहेत। 2014 मध्ये काम केलेलं आहे म्हणून 16 मध्ये त्याला नोटीस देण्यात आली। 19 मध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला, त्याने काम अपुरं केलं म्हणून 22 मध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला, त्यांनी आता काम अपुरं ठेवलं आहे। या उलट जे ठेकेदारांनी काम अपुरं ठेवले त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजे त्या ठेकेदारांवर कारवाई न करता दुसऱ्या ठेकेदाराला देण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। माझी नितीन गडकरी साहेबांना हात जोडून कोकणवासियांच्या वतीने विनंती आहे की आपण भारतातले अनेक हायवे पूर्ण केलेत असं आम्ही ऐकतोय, परंतु मुंबई गोवा महामार्गावर आपण दरवर्षी तारीख देत असता आणि ठेकेदारांना पाठीशी घालत असता। यापुढे तरी आजपर्यंत जवळजवळ 4000 जीव या महामार्गामध्ये अपघातामध्ये गेलेले आहेत आणि कोकणवासीय नेहमीच या संदर्भात आक्रमक असतो। आज जरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आंदोलन केलं असलं तरी कोकणातील प्रत्येक माणसाने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा आपला पाठिंबा दर्शवला पाहिजे। कारण हा जर आपण आता रेट्या या लोकांच्या रेट्यापुढे, जनतेच्या रेट्यामुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकतो, नाहीतर अजून 2-3 वर्ष हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे। कारण ठेकेदार बदल असतात, ठेकेदारावर कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे हा मार्ग येणाऱ्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे। यासाठी आमचं हे रस्ता रोको आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आपण सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल।